भाषण चाललेलं आहे असा एक प्रसंग मी मनात सुद्धा कदाचित कल्पना केली नसती की असा प्रसंग आपल्यावर येईल, परंतु मी आज त्या प्रसंगाला तोंड देतोय. आणि नाशिकमध्ये पुन्हा एकदा मी बरेच वेळा आलेलो आहे, पुन्हा एकदा अशा परिस्थितीमध्ये भाषण देतोय आणि त्यासाठी मला तुम्ही या ठिकाणी बोलवलं, याबद्दल मी आपला पहिल्यांदा आभारी आहे. आजच्या भाषणाचा विषय जो आहे तो खगोलशास्त्राचं सुवर्ण युग असा विषय आहे. आणि युग म्हटलं की आपल्याकडे लाखो वर्षाचा काळ आपल्या डोळ्यासमोर येतो. उदाहरण सांगायचं म्हणजे कलियुग 4,32,000 वर्ष म्हणजे कलियुग. द्वापार युग म्हणजे 8,64,000 वर्ष असा लाखांचा कालावधी आपल्या डोळ्यासमोर येतो. परंतु आपल्याकडे वेदांग ज्योतिष होऊन गेलं, त्याच्यामध्ये युगाचा काळ 5 वर्षाचा दिलेला आहे फक्त. आणि भारतामध्ये एक सुवर्णयुग आलं होतं, ते गुप्तांच्या साम्राज्य होते त्या काळामध्ये आलं होतं. आणि हे जे गुप्त सम्राट होते ते 330 इसवी सन 330 ते 550 या काळामध्ये हिंदुस्थानमध्ये राज्य करत असत. त्यामध्ये समुद्रगुप्त, विक्रमादित्य, स्कंदगुप्त, कुमारगुप्त असे मोठमोठे राजे होऊन गेले. आणि त्या काळाला भारताचा सुवर्णयुग असं म्हटलं जातं. परंतु हा जो काळ आहे तो साधारण 250 वर्षाचा आहे. त्यामुळे युग या विषयाला खरं म्हणजे किंवा या कालावधीला अशी मर्यादा नाही. त्यामुळे मी हा जो विषय घेतलेला आहे खगोलशास्त्राचं सुवर्णयुग, हा जो कालावधी आहे तो 1957 पासून चालू होतो. 4 ऑक्टोबर 1957 या दिवशी एक विशिष्ट घटना घडली. पहिल्यांदाच मानवाने आकाशामध्ये सॅटेलाइट, ज्याला उपग्रह म्हणतात, मानवनिर्मित उपग्रह हा आकाशामध्ये सोडला 4 ऑक्टोबर 1957. आणि त्या दिवशीच खरं सांगायचं म्हणजे हे जे सुवर्णयुग आहे ते चालू झालं. खरं म्हणजे अवकाश आणि खगोलशास्त्र यांचा हातात हात घालून जाण्या इतका संबंध आहे. जर समजा अवकाशावर आपण प्रभुत्व मिळवलं नसतं तर आकाशामध्ये जे आज टेलिस्कोप फिरतायत पृथ्वीच्या भोवती, दुर्बिणी फिरतायत, त्या फिरवता आल्या नसत्या. त्यामुळे अवकाश आणि खगोलशास्त्र हे एकमेकाला हातात हात घालून जाणारे विषय आहेत. आणि त्यामुळे मी या सुवर्णयुगाची सुरुवात 1957 पासून धरतो. 4 ऑक्टोबर 1957 या दिवशी या सुवर्णयुगाची सुरुवात झाली. आणि याला सुवर्णयुग म्हणण्याचं कारणही सांगतो आपल्याला. आज काय चाललंय या क्षेत्रामध्ये, आज काय चाललंय हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा घटना आता सध्या घडतायत. उदाहरण, आपण बुध या ग्रहापासून चालू करू. पहिला ग्रह, सूर्यमालेतला पहिला ग्रह बुध, छोटासा ग्रह आहे. आता त्या ग्रहावर त्याच्या जवळ एक यान पोहोचलंय, त्याचं नाव मेसेंजर. आणि हे मेसेंजर नावाचं जे यान आहे ते बुधाचे अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे फोटो आता आपल्याला पाठवत आहे. आणि 2011 साली ते बुधाच्या भोवती फिरायला लागेल. आणि बुधाची इत्थंभूत माहिती आपल्याला 2011 सालापासून मिळायला लागेल. त्याच्या पुढे आला आपण दुसरा ग्रह शुक्र. या शुक्र ग्रहाच्या भोवती आता एक यान फिरतंय, त्याचं नाव आहे व्हीनस एक्सप्रेस. आणि हे यान सुद्धा आपल्याला अतिशय डिटेल अशी माहिती व्हीनसची म्हणजे शुक्राची पाठवत आहे आता. त्याच्यानंतर आपण पृथ्वीपाशी आलो, तिसरा ग्रह. पृथ्वीच्या भोवती तुम्हाला आश्चर्य वाटेल किमान 8,000 उपग्रह फिरत आहेत. मानवनिर्मित 8,000 उपग्रह पृथ्वीच्या भोवती फिरत आहेत. 8,000 पेक्षा जास्त असतील. परंतु त्यातले साधारण 1,000 उपग्रह ऍक्टिव्ह आहेत की जे काही ना काहीतरी संदेशाची देवाणघेवाण करतात. आणि बाकीचे सगळे जे उपग्रह आहेत ते डेड आहेत, त्यांच्यात काही संदेशवहन वगैरे होत नाही. कदाचित केव्हा तरी ते पृथ्वीवरून आढळतात. परंतु या 1,000 उपग्रहापैकी 3 उपग्रहांची मी तुम्हाला नावं सांगेन की ज्या दुर्बिणी आहेत. त्यातली एक आहे हबल स्पेस दुर्बीण, हबल अवकाश दुर्बीण. ही आता फिरते पृथ्वीच्या भोवती. आणि जर तुम्ही आजची वृत्तांतपत्र विशेषतः इंग्रजी बघितली असतील तर तुमच्या असं लक्षात आलं असेल की काल या हबल स्पेस टेलिस्कोपची दुरुस्ती करण्यासाठी एक अवकाशयान गेल्यावर स्पेस शटल गेलंय. आणि त्या स्पेस शटलचं नाव अटलांटिस. 7 लोक तिथे गेलेले आहेत, पोहोचले तिथे. आणि हबल स्पेस टेलिस्कोप असा खाली आणते स्पेस शटलमध्ये आणि त्याची दुरुस्ती करतील. आणि त्याच्यासाठी 5 स्पेस वॉक्स ज्याला म्हणतात ते बाहेर येतील शटलच्या आणि त्या हबल स्पेस टेलिस्कोपची दुरुस्ती करतील. असा प्रसंग पुढे एक 7-8 दिवस घडणार आहे, पुढचे 11 दिवस. तुम्ही निश्चितपणे वृत्तांतरावर या बातमीच्या संबंधात लक्ष ठेवा.
आणि तुमच्या असं लक्षात येईल की जे तुम्ही सिनेमे बघता ज्याच्यामध्ये प्रचंड मोठी हाणामारी वगैरे दाखवलेली असते, त्याच्यापेक्षा अत्यंत ज्याला असं मानू फारसाचं कृत्य हे लोक करणार आहेत आणि ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. विशेषतः BBC, CNN वगैरे हे जे चॅनेल्स आहेत त्याच्यावर तुम्हाला ही इत्थंभूत हकीकत हबल स्पेस टेलिस्कोपची दुरुस्ती बघायला मिळेल. आणि हबल स्पेस टेलिस्कोप हे काय आहे हे आपल्याला लक्षात येईल. या टेलिस्कोपनी, या दुर्बिणीने 5,50,000 फोटोग्राफ्स आपल्याला पाठवले आणि त्याने पाठवलेल्या फोटोग्राफवर रिसर्च पेपर ज्याला म्हणतात, संशोधक निबंध, ते जवळजवळ 1000 आतापर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत. असा हबल स्पेस टेलिस्कोप आता अवकाशामध्ये पृथ्वीच्या भोवती फिरतोय. त्याचे 1-2 फोटोग्राफ्स मी नंतर आपल्याला दाखवीन. त्याच्यानंतर चंद्रा स्पेस दुर्बीण, एक्सरे दुर्बीण अवकाशामध्ये आता फिरते आहे. चंद्रशेखर सुब्रमण्यम हे जे भारतीय संशोधक होते त्यांचं नाव त्या दुर्बिणीला दिलेलं आहे. आणि आकाशातनं जे एक्सरेज येतात त्याचा वेध ही दुर्बीण घेते. ह्या दुर्बिणी याची अत्यंत आपल्याला जी कधी दिसणार नाहीत अशी चित्र आता आपल्याकडे पाठवलेली आहेत. तिसरी दुर्बीण जी आता आहे, जी अवकाशामध्ये फिरते, त्याचं नाव स्पिट्झर टेलिस्कोप आणि अवकाशामधनं जे अवरक्त किरण येतात त्याचा वेध ही दुर्बीण घेते. आणि त्याने या दुर्बिणीने अनेक वैशिष्ट्यपूर्ण फोटो आपल्याला पाठवले. असे 1-2 फोटोग्राफ्स मी या दुर्बिणीने घेतलेले आपल्याला दाखवीन की ज्यामुळे आपल्याला सबंध विश्वाचा अंदाज आलेला आहे. ही जी हबल स्पेस दुर्बीण आहे ती दुर्बीण विश्वामध्ये जवळ 11 अब्ज प्रकाश वर्षापर्यंत बघू शकते. तिथपर्यंतची चित्र आपल्याला देऊ शकते. अशा प्रकारची ही दुर्बीण आहे. त्यामुळे या 3 महत्वाच्या दुर्बिणी सध्या पृथ्वीच्या भोवती फिरतायत. त्याच्याशिवाय युलिसिस नावाची दुर्बीण सूर्याचा वेध घेते. सोहो नावाचा एक सॅटेलाइट सूर्याचा वेध घेतोय. WMAP नावाचा एक सॅटेलाइट सबंध विश्वाचा अभ्यास करतोय. तर अशा प्रकारे पृथ्वीच्या भोवती फिरणाऱ्या दुर्बिणी सुद्धा आपल्याला अत्यंत अमूल्य अशी माहिती देत आहेत. त्याच्या पुढे आपण गेलो की मंगळाला, या मंगळावर सध्या 2 रोव्हर ज्याला म्हणतात ते फिरत आहेत आणि मंगळाची सगळी भूमी पालथी घालतायत. एकाचं नाव स्पिरिट आणि दुसऱ्याचं नाव ऑपॉर्च्युनिटी. हे 2 रोव्हर गेल्या 5 वर्षावर मंगळावर फिरत आहेत. त्याच्याशिवाय मंगळावर मार्स एक्सप्रेस, मार्स ओडेसी आणि मार्स रेकॉनायसन्स ऑर्बिटर अशी 3 यानं फिरत आहेत. जणू काय खडा माहिती मंगळाची आपल्याला झालेली आहे. एखादी जर समजा टाचणी पडली असेल मंगळावरती सो आपण शोधून काढू शकतो. एवढी मंगळाची माहिती आपल्याला झाली आहे. त्याचं कारण गेल्या 5-7 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये मंगळाभोवती कितीतरी यानं फिरलेली आहेत. त्यातले काही आता काम करत नाहीत, परंतु ही जी 3 यानं आता मी तुम्हाला सांगितलं आणि हे 2 रोव्हर्स हे मंगळाची भूमी तपासतायत. त्याच्या पलीकडे आपण गेलो की गुरुवर येतो. या गुरुच्या भोवती 1995 ते 2001 या काळामध्ये गॅलिलिओ नावाचं यान फिरत होतं, याचं नाव दिलं होतं गॅलिलिओज. त्याची थोडीशी माहिती मी नंतर आपल्याला सांगतो. या यानाने सबंध गुरुची माहिती आपल्याला दिली आणि गुरुच्या भोवती 63 उपग्रह फिरतात हे आता आपल्याला समजलंय. त्याच्या पुढे आपण गेलो, शनीपाशी आलो. त्या शनीच्या भोवती सध्या एक यान फिरतंय, त्याचं नाव कॅसिनी. आणि जर शनीची तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर कॅसिनी देऊ शकतं. इंटरनेटवर तुम्हाला ही माहिती मिळू शकते. अशी कॅसिनी नावाचं यान आता याच्यावर फिरतंय शनीच्या भोवती आणि त्या यानाने असं दाखवून दिलंय की शनीच्या भोवती 61 उपग्रह फिरतायत. त्याच्या पुढे आपण गेलो तर युरेनस आणि नेपच्यून लागतो. आता एकही यान त्यांच्या भोवती जात नाहीये, फिरत नाहीये. त्याच्या पलीकडे आपण गेलो की प्लुटो नावाचा एक छोटासा ग्रह आहे. त्याला आता ग्रह म्हणून पदच्युत करण्यात आलंय. त्याला खुजा ग्रह असं नाव द्यावं असं शास्त्रज्ञांनी सांगितलंय. या प्लुटोच्या भोवतीच्या दिशेमध्ये एक यान चाललंय आणि त्या यानाचं नाव आहे न्यू होरायझन. हे जे यान आहे ते इतकं वेगवान आहे की तुम्हाला त्याचं जर सांगितलं किती वेळामध्ये चंद्र ते पृथ्वी अंतर कापू शकतं तुम्हाला आश्चर्य वाटेल. 20 तासाच्या आत चंद्र ते पृथ्वी अंतर हे कापू शकतं. म्हणजे आम्ही मुंबईकर आहेत ते सकाळी निघतो इंद्रायणीने आणि पुण्याची कामं करतो आणि संध्याकाळी परत येतो. तसं आज ना उद्या इथं निघायचं, चंद्रावरची कामं करायची आणि संध्याकाळी परत यायचं. अशा प्रकारची वेगवान यानं हळूहळू निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे आणि न्यू होरायझन हे त्याच्यापैकी एक यान आहे. 2015 साली ते प्लुटोपाशी जाऊन पोहोचेल आणि प्लुटोची डिटेल माहिती आपल्याला मिळायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर व्हॉयेजर 1 आणि 2, पायोनियर 10 आणि 11 ही सूर्यमालेच्या बाहेर गेलेली आहेत. तर असं हे आत्ताचं चित्र आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात खगोलशास्त्राची आपल्याला माहिती झाली. विश्व केव्हा उत्पन्न झालंय आपल्याला समजलंय. विश्वामध्ये कोणत्या प्रकारचे द्रव्य आहेत ते आपल्याला त्याचा अंदाज आलाय आणि आपल्याला एवढं समजलंय की जवळजवळ 96% हे जे विश्व आहे त्याची आपल्याला माहितीच नाहीये.
फक्त 4% विश्वाची आपल्याला माहिती आहे. हे आपल्याला या सगळ्या उपग्रहांनी, सॅटेलाइट्सनी आणि या ज्या निरनिराळ्या प्रकारच्या दुर्बिणी पाठवणार त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणून मी या संबंध काळाला एक सुवर्णयुग असं म्हणतो. अशा सुवर्णयुगामध्ये आपण वावरतो आहोत आणि आपला हा जो कार्यक्रम आहे त्यातले काही क्षण असे मी निवडलेले आहेत. परंतु हा जो इथे तुम्हाला फोटोग्राफ दिसतोय किंवा पेंटिंग दिसतंय हे गॅलिलिओचे आहे. आणि गॅलिलिओने 1609 साली पहिल्यांदा दुर्बीण, ती दुर्बीण सुद्धा त्याची इथे तुम्हाला दिसते आहे. छोटीशी दुर्बीण होती, 30 पट फक्त ती इमेज मोठी करू शकत असे, विवर्धन क्षमता 30 होती त्याची. परंतु ज्या वेळेला त्याने ही आकाशामध्ये रोखली त्यावेळेला त्याला अनेक गोष्टी लक्षात आल्या. त्याच्या हे लक्षात आलं की चंद्रावर खड्डे आहेत, त्याचं हे लक्षात आलं की सूर्याला कलंक चक्र आहे त्याचं एक, त्याच्यावर काळे डाग असतात. त्याच्या हे ताबडतोब लक्षात आलं की शनीला कड्यासारखं काहीतरी आहे. अशा अनेक गोष्टींची माहिती त्याला समजली. गुरुच्या भोवती 4 उपग्रह फिरतात हे त्याला समजलं या छोट्याशा दुर्बिणी. आणि संबंध हे जे खगोलशास्त्र आहे त्याचं चित्र बदलून गेलं. त्याच्या आधीचं खगोलशास्त्र आणि त्याच्या नंतरचं खगोलशास्त्र याच्यामध्ये जमीन अस्माचा फरक आहे. आता ही दुर्बीण तुम्हाला मी इथे दाखवतोय, परंतु आत्ता जी दुर्बीण एक मी तुम्हाला दाखवणार आहे शेवटी या कार्यक्रमामध्ये, ती केवढी असेल ते तो तुम्हाला सांगतो आत्ताच. त्याचा जो मिरर आहे, त्याचा जो एक आरसा असतो तो 10 मीटर रुंदीचा आहे, म्हणजे जवळजवळ 33 फूट रुंदीचा आरसा आहे. आणि हा जो आरसा तुम्हाला इथे दिसतोय तो काही इंची आहे. आणि त्या दुर्बिणीमधनं युरेनसची कडी बघायला मिळतात. केक दुर्बीण म्हणून आहे. अशा मोठमोठ्या दुर्बिणी आता जगात मध्ये प्रस्थापित झालेल्या आहेत. त्याच्याशिवाय ॲस्ट्रॉनॉमी, रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ज्याला म्हणतात, ती आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे हिंदुस्थानामध्ये नारायणगावला प्रचंड मोठ्या दुर्बिणी आपण उभारलेल्या आहेत. 30 दुर्बिणी आहेत. असं संबंध जगभर निरनिराळ्या प्रकारच्या दुर्बिणी उभ्या करून आपण आता विश्वाचा वेध घेतो आहोत. आणि आज ना उद्या आपल्या असं लक्षात येईल की विश्व आपल्याला बरंचसं समजलेलं आहे. आणि या विश्वामध्ये आपण आता पृथ्वीवर फक्त राहणार नाही तर पृथ्वीच्या बाहेर पडणार आणि कदाचित पहिल्या प्रथम चंद्रावर वसाहत करणार, त्याच्याही पलीकडे जाणार आणि मंगळावर कदाचित जाऊन वसाहत करणार, अशी मानवाची एक आकांक्षा आहे. आणि त्या आकांक्षेला विशेषतः हे अवकाशशास्त्र आणि खगोलशास्त्र यांची एक जोरदार अशी एक तयारी सध्या चालू आहे. आणि म्हणून मी याला सुवर्णयुग असं नाव दिलेलं आहे. तर इथे आपल्याला गॅलिलिओचं हे जे पेंटिंग आहे ते दिसतंय. आणि गॅलिलिओला प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्याने जेव्हा असं सांगितलं की सूर्याभोवती सगळे ग्रह फिरतात, तेच लोकांना मान्य नव्हतं. चर्चला ते मान्य नव्हतं. त्याला 10 वर्षाचा एकाल कोंडाची शिक्षा देण्यात आली आणि त्याच्यामध्येच तो वारला. तर अशा प्रकारची कडक शिक्षा त्याला देण्यात आली. परंतु त्याने जी काही रिडिंग घेतली, त्याने जी काही ऑब्झर्वेशन घेतली, त्याच्यामुळे खगोलशास्त्रामध्ये क्रांतिकारक सुधारणा झाली असं आपल्याला म्हणता येईल. आपण आता या संबंध क्रांती युगाचे काही क्षण असे बघणार आहोत. मी आधीच सुरुवातीला सांगितलं की 4 ऑक्टोबर 1957 या दिवशी पहिल्या प्रथम छोटंसं असा हा उपग्रह रशियाने सोडला. आणि त्यावेळेला सोव्हिएट रशिया होता. त्या सोव्हिएट रशियाने हा उपग्रह सोडला. 1957 ची गोष्ट सांगतो. आणि अमेरिका खडबडून जागी झाली. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपण या स्पर्धेमध्ये मागे पडतो आहोत. अवकाश स्पर्धा त्यावेळेला चालू झाली आणि या स्पर्धेमध्ये आपण मागे पडतो आहोत. त्याच काळामध्ये 1961 साली जॉन एफ केनेडी निवडून आले. 42 वर्षाचे होते. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपण या स्पर्धेमध्ये जर उतरलो नाही तर अमेरिका मागे पडेल. म्हणून त्याने एक भाषण केलं. त्या भाषणाची तारीख आहे 25 मे 1961. आणि त्यांनी असं सांगितलं की 1970 साल उलटण्याच्या आत अमेरिकेचा अवकाशवीर चंद्रावर जाऊन उतरला पाहिजे. 9 वर्षाचा काळ. त्याच्या आत अमेरिकेचा अवकाशवीर चंद्रावर जाऊन उतरला पाहिजे असं त्यांनी आपल्या देशाला उद्देशून भाषण केलं. देशासमोर एक ध्येय ठेवलं. आणि मग आपल्याला माहिती आहे 1963 साली त्यांचा खून झाला. त्याच्यानंतर 4 वर्ष जॉन्सन नावाचे अध्यक्ष झाले आणि त्याच्यानंतर निक्सन अध्यक्ष झाले. परंतु अपोलो प्रकल्प जो यांनी जाहीर केला होता तो चालू राहिला. आपल्या देशामध्ये असं झालं असतं की नाही मला माहिती नाही. एखाद्या राज्यावर असलेल्या पॉलिटिकल पार्टीने एखादा प्रकल्प जाहीर केला आणि तो दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीने रद्द केला, असं कदाचित आमच्या देशामध्ये झालंच. परंतु केनेडी गेल्यानंतर सुद्धा हा अपोलो प्रकल्प चालू राहिला. आणि या अपोलो प्रकल्पामध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की अपोलो प्रकल्पामध्ये 10 लोक चंद्रावर जाऊन उतरले आणि सुखरूप परत आले. त्यामुळे आपण जर नीट विचार केला या 50 वर्षाचा तर आपल्या असं लक्षात येईल 1957 आणि नंतरचा जो प्रसंग मी आपल्याला सांगतोय तो 1969, बरोबर 12 वर्ष त्याच्याही आधी
1969 ला पहिलं अपोलो 11 जे यान होतं ते आकाशामध्ये उडालं. 16 जुलै 1969 आणि 16 जुलै 1969 ला उडालेलं आणि 4 दिवसामध्ये ते जाऊन पोहोचलं. 20 जुलैला ते चंद्रावर उतरले. 21.5 तास चंद्रावर होते आणि 2.5 तास चंद्रावर फिरले. फक्त हे झालं पहिलं अपोलो 11. 12 वर्षाच्या आत माणसाने हा जो तुम्हाला दिसतोय सॅटेलाइट त्याच्यापेक्षा प्रचंड उड्डाण केलं. आणि हे जे अपोलो यान आहे सॅटर्न 5 नावाचं प्रचंड मोठं आहे. 111 मीटर एवढी त्याची उंची आहे. मी ते स्वतः बघितलंय. आणि या यानामधनं हे लोक त्यांनी चंद्रावर पाठवले. 1969 2 यानं गेली अपोलो. त्याच्यानंतर 1970 ला आणखीन एक यान गेलं. 71 ला 2 गेली आणि 72 ला 2 गेले. अशी 5 यानं अपोलो यानं चंद्रावर जाऊन पोहोचली. आणि हे सगळं 12 वर्षाच्या आत त्यांनी हस्तगत केलं असं आपल्याला दिसेल. 1969 साजापाशी मी आलो. आता 1969 नंतर 12 वर्ष म्हणजे 1981 या 1981 12 एप्रिल 1981 या दिवशी स्पेस शटलने आकाशात उड्डाण केलं. आणि स्पेस शटल केवढं असतं मी आपल्याला सांगतो. त्याचा एक फोटो नंतर मी दाखवतो. स्पेस शटल जेव्हा आकाशामध्ये उड्डाण करतं, आज कदाचित आजच्या टीव्हीवर दाखवतील ते अटलांटिसने उड्डाण केलेलं आहे. किती वजन वर जातंय आपल्याला माहिती नसेल तर सांगतो. जवळजवळ 20 लाख किलोग्राम आकाशामध्ये उड्डाण करतात. प्रचंड मोठं इंधनाची टाकी असते, बूस्टर्स असतात आणि एक स्पेस शटल त्याला अडकवलेलं असतं. हे सगळं वजन जे आहे ते वजन जवळजवळ 20 लाखाच्या घरात आहे, त्याच्याही पेक्षा जास्त आहे. आणि मला नेहमी असं आठवतं की राईट ब्रदर्सनी जेव्हा पहिल्यांदा विमान उडवलं त्याची तारीख 17 डिसेंबर 1903 या दिवशी त्यांनी विमान उडवलं. त्या विमानाचं वजन होतं 340 किलोग्रॅम आणि ते 57 सेकंद अवकाशामध्ये होतं म्हणजे आकाशात आणि खाली पडलं. आपण लक्षात घ्या 1903 पासून 1981 सालपर्यंत एवढी जबरदस्त प्रगती झाली की 20 लाख एवढं वजन आपण आकाशामध्ये उडवायला लागलो आणि ते स्पेस शटलच्या माध्यमातून उडवायला लागलो. स्पेस शटल बंद किती लोक जाऊन आले. आत्ताचं हे जे उड्डाण आहे ते 124 हवं आहे. जवळजवळ 600 पेक्षा जास्त लोक ते आकाशामध्ये जाऊन राहून आले 10 दिवस. ते एक मोठी उपलब्धी ज्याला म्हणता येईल अशी एक मोठी उपलब्धी या स्पेस शटलने आपल्याला दिली. हबल स्पेस टेलिस्कोप सारखा टेलिस्कोप त्याने अवकाशामध्ये प्रक्षेपित केला. असे अनेक प्रकारचे टेलिस्कोप दुरुस्तही केले आणि प्रक्षेपित केले. हा एक मोठा इतिहास आहे स्पेस शटलला. 1981 साल नंतर 1990 सालापासून मी येतो. 1990 साली एक प्रसंग घडला आणि तो प्रसंग म्हणजे हबल स्पेस टेलिस्कोपचं प्रक्षेपण 1990 साली झालं. त्याची व्यास आणि हे किती आहे लक्षात घ्या. 11 मीटर त्याची उंची आहे आणि 4 मीटर त्याचा व्यास आहे म्हणजे 40 फूट पेक्षा त्याची उंची जास्त आहे. 11,110 किलोग्राम एवढं त्याचं वजन आहे आणि ते सगळं खाली आणतील ते स्पेस शटलमध्ये आणि त्याची दुरुस्ती करतील. आता दिसेल आहे तुम्हाला बघायला मिळेल आणि अवश्य बघा. ही संधी सोडू नका. त्याचं कारण असे प्रसंग वारंवार बघायला मिळत नाही. ही शेवटची स्पेस या हबल स्पेस टेलिस्कोपची दुरुस्ती आहे. त्याच्यानंतर पुन्हा दुरुस्ती होणार नाही आणि हबल स्पेस टेलिस्कोप पृथ्वीवर एक पुढच्या 5-10 वर्षात पाडण्यात येईल. त्यामुळे हा जो प्रसंग आहे तो निश्चितपणे बघा. 1990 साली त्याचं उड्डाण झालं. 1998 साली काय झालं बघा. पुढची 8 वर्ष 1998 साली स्पेस स्टेशनचं बांधकाम चालू झालं आणि आता एक स्पेस स्टेशन प्रचंड मोठं अवकाशामध्ये हिंडतंय आपल्या भोवती प्रदक्षिणा घालत. त्याचं वजन किती आहे ते सांगतो तुम्हाला. त्याचं वजन आहे 3,0660 किलोग्रॅम एवढं त्याचं वजन आहे आणि आता 6 लोक तिथे राहत आहेत. प्रचंड मोठे आहेत. 78 मीटर त्याची रुंदी आहे आणि 108.5 मीटर त्याची लांबी आहे. एवढं प्रचंड मोठं स्पेस स्टेशन सध्या पृथ्वीच्या भोवती फिरत आहे आणि जर तुम्हाला माहिती असेल तर आकाशात बघायला मिळतं नुसत्या डोळ्याने. तर हे स्पेस स्टेशन 1998 पासून चालू झालं आणि अजूनही ते चालू आहे. त्याचं बांधकाम चालू आहे. 1998 नंतर आपण 2009 सालापाशी आलो आणि या गेल्या 10 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या घटना घडलेल्या आहेत. आपल्याला कल्पना येणार नाही अशा घटना या गेल्या 10 वर्षात घडल्या आहेत. त्याचा एक दृष्टिक्षेप आपण टाकणार आहोत. पहिलं जे यान होतं ज्याच्यामधनं युरी गागारिन आकाशामध्ये उड्डाण केलं ते यान या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. त्याचं नाव व्होस्टॉक आणि या व्होस्टॉक मध्ये फक्त एक माणूस झोपण्याची सोय होती, बाकी काय करता येत नाही. एकच चक्कर त्याने टाकली. हा जो दिवस आहे तो 12 एप्रिल आहे. 12 एप्रिल 1961 या दिवशीचा हा दिवस आहे हा. आणि त्या दिवशी त्याने आकाशामध्ये एक चक्कर टाकली पृथ्वीच्या भोवती आणि खाली उतरला. तो जेव्हा खाली उतरला तेव्हा एका शेतात उतरला आणि त्या शेतामध्ये एक गाय, एक त्याची मालकीण आणि त्या मालकिणीची मुलगी एवढेच त्याचं स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.
तर अशी परिस्थिती होती त्यावेळेला. आत्ता हा जर प्रसंग घडला असता तर हजारो लोक लोटले असते त्याचं स्वागत करण्याचे, परंतु त्यावेळेला मात्र त्याचं स्वागत फक्त या 3 लोकांनी केलं, गाय, मालकीन आणि मुलगी ते. तर हा जो प्रसंग आहे हा इतिहासातला अत्यंत महत्वाचा, मोलाचा असा प्रकारचा प्रसंग आहे. पहिल्या प्रथम माणूस आकाशामध्ये गेला आणि त्याच्यानंतर मग सोव्हिएट रशियानी त्यांची एक, ज्याला अवकाश विराणी आपण पाहिजे तर म्हणू, अशा प्रकारची व्हॅलेंटिना टेरेस्कोवा ही 1962 साली अवकाशामध्ये गेली, 63 साली अवकाशामध्ये गेली, पहिली महिला. हाही एक जणू काही ज्याला आपण आता वॉटरशेड इव्हेंट असं म्हणतात, क्रांतिकारक प्रसंग असं म्हणतात, तशा प्रकारचा होता. त्यामुळे रशियाने लीड घेतलं, अमेरिकेच्या पुढे गेली रशिया, परंतु मधल्या काळामध्ये त्यांनी जॉन ग्लेन याला वर पाठवलं. आणि हा जो जॉन ग्लेन आहे तो 20 फेब्रुवारी 1962 फ्रेंडशिप नावाचं यान होतं त्याच्यामधून अवकाशामध्ये गेला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यावेळेस तो तरुण आहे, त्याचा हा फोटो आहे त्यावेळेस, आणि नंतर 1998 साली परत तो गेला. त्यावेळेस त्याचं वय होतं 77 वर्षाचं आणि त्यावेळेस तो अमेरिकेचा सिनेटर होता. अमेरिकेचा सिनेटर म्हणजे आपला जो खासदार असतो त्याच्या दर्जाचा माणूस असं म्हणायला हरकत नाही, त्यावेळेस तो होता. तुम्ही आपल्या एखाद्या खासदाराला विचारा की आम्ही तुम्हाला पाठवलं अवकाशामध्ये, तयारी आहे का तुमची? तो म्हणेल नाही. त्याचं कारण कोट्यावधी रुपये इथे जमवलेले आहेत, अवकाशामध्ये काय होईल माहिती नाही, केव्हा मृत्यू पत्करावा याची गॅरंटी देता येत नाही, त्यामुळे मी काय अवकाशात जाणार नाही. परंतु हा जो माणूस आहे हा 77व्या वर्षी अवकाशामध्ये जातो आणि नासाला असं सांगतो की एजिंग का होतं, माणसाला वृद्धत्व का प्राप्त होतं, त्याचा अभ्यास करा माझ्यावर. आणि तसा अभ्यास करण्यात आला त्याचा. तो हा माणूस इथे तुम्हाला दिसतोय, जॉन ग्लेन, अजूनही जिवंत आहेत, अजूनही कार्यक्षम आहेत असं आपल्याला लक्षात येईल. आणि वयाच्या 77व्या वर्षी ते अवकाशामध्ये गेले. आपल्याला असं दिसेल की 1959 पासूनच रशियानी आपली यानं चंद्रावर पाठवायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी लुना नावाचा प्रकल्प राबवला. आणि या लुना प्रकल्पामध्ये त्यांनी एकंदर 24 यानं चंद्राकडे पाठवली. त्यातली काही परत आली, त्या चंद्रावरची माती घेऊन परत आली. आणि ल्युनोखोर नावाचं जे त्यांचं यान होतं ते चंद्रावर फिरलं. तर हे जे यान आहे, म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे तो 1976 पर्यंत चालू होता. म्हणजे अमेरिकेचा अवकाशवीर उतरत होते चंद्रावर आणि रशियाचा हा जो प्रोजेक्ट आहे तो चालू राहिला होता. त्याच्याशिवाय त्यांनी झोन नावाचा एक प्रकल्प राबवला 64 ते 70 या काळामध्ये. आणि या काळामध्ये सुद्धा त्यांनी रशियानी चंद्रावर हे पाठवली, यानं पाठवली. अर्थात अमेरिका मागे राहून चालणार नव्हती, त्यामुळे अमेरिकेने 3 प्रकल्प राबवले. त्यातला पहिला प्रकल्प रेंजर, आणि या रेंजरच्या या प्रकल्पामध्ये त्यांनी 8 रेंजर यानं पाठवली. दुसरा जो प्रकल्प राबवला त्यांनी ल्युनर ऑर्बिटर, याच्यामध्ये 5 यानं त्यांनी चंद्रावर पाठवली आणि एका वर्षामध्ये पाठवली असं दिसेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर जो त्यांनी प्रकल्प राबवला त्याचं नाव सर्वेयर. हा जो सर्वेयर आहे त्याने 1968 सालापर्यंत जवळ 8 यानं चंद्रावर पाठवले आणि ते चंद्रावर उतरली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की याने चंद्राचा सगळा नकाशा तयार केला. आणि हे जे अवकाशवीर जाणार होते, चंद्रावर उतरणार होते, त्यांनी कुठे कुठे उतरायचं हे या यानाने ठरवलं. त्यामुळे त्याच्यासाठीच खरं सांगायचं म्हणजे हा सर्वेयर प्रकल्प जो आहे तो अमेरिकेने राबवला होता. परंतु आत्ताच्या तुलनेमध्ये ही यानं अत्यंत तुरळक छोटीशी दिसतात आपल्याला, परंतु त्यांनी फार महत्वाची कामगिरी विशेषतः चंद्रावर केलेली आहे. हा एक मजेशीर प्रसंग आहे आणि ज्याला परत म्हणतात क्रांतिकारक आहे. त्याचं कारण हा जो एड व्हाईट आहे तो 3 जून 1965 या दिवशी यानामधनं बाहेर आला आहे, जेमिनी यानामधून. आणि तो तरंगतोय अवकाशामध्ये. फक्त त्याला एक दोरी बांधलेली आहे त्या अवकाश यानाशी संपर्क ठेवण्याचे. परंतु हे एक धाडसाचं काम आहे. नंतर मी तुम्हाला एक फोटो दाखवणार आहे, त्याचं नाव मॅकॅन्डलेस. तो स्पेस शटलच्या बाहेर आलाय आणि एकटाच पृथ्वीच्या भोवती फिरतोय. त्याला कोणत्याही प्रकारचा सांधा नाही त्या स्पेस शटल. तर किती एक जणू काय ज्याला धारिष्ठ म्हणतात, पराकोटीचं धारिष्ठ, अशा प्रकारचा तो प्रसंग आहे. त्याचा फोटो मी नंतर तुम्हाला दाखवतो. हा जो अमेरिकेचा माणूस आहे एड व्हाईट, हा पहिल्या प्रथम ज्याला स्पेस वॉक असं म्हणतात, बाहेर यायचं विमान त्यांच्या यानाच्या आणि त्याच्यातनं संबंध या विश्वाचं दर्शन घ्यायचं, अशा प्रकारचा हा प्रसंग होता. अत्यंत ज्याला असं म्हणतो धारिष्ठाचा, तुमची जणू काही एक हे लागते, परीक्षा लागते, अशा प्रकारचा हा प्रसंग होता. आणि 3 जून 1965 साली हा माणूस त्या यानामधनं बाहेर आला असं आपल्याला दिसतं. आणि मग आपण आलो अपोलोपाशी. मगाशी मी तुम्हाला सांगितलं 16 जून या दिवशी हे यान निघालं, सॅटर्न 5, आणि त्याच्यामध्ये हे 3 लोक होते. त्याच्यामध्ये तुम्हाला हा आर्मस्ट्रॉंग इथे दिसतोय, अल्ड्रिन इथे दिसतोय, आणि हा कॉलिन्स आहे. हा कॉलिन्स जो आहे तो त्या कमांड मॉड्यूल मधनं पृथ्वीच्या चंद्राच्या भोवती फिरत होता. आणि हे जे दोघे जण आहेत ते चंद्रावर उतरले होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, चंद्रावर उतरणं हे अत्यंत अवघड कामगिरी होती. कोणालाच विश्वास नव्हता की हे माणसं चंद्रावर उतरून सुखरूप परत येतील.
तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्या निक्सननी काय केलं असं. निक्सन अध्यक्ष होते आणि अशी परिस्थिती होती की हे कदाचित तिथेच तडफडून मरणार चंद्रावर किंवा अवकाशात, अशा प्रकारची परिस्थिती होती. निक्सनने असा हुकूम दिला नासाला की जर असा प्रसंग आला, हे जर तडफडतायत असं वाटलं आणि तिथेच मरणार असं वाटलं, तर त्यांच्याशी असलेला संपर्क तोडून टाका. जगाला असं दिसता कामा नये की ही अमेरिकेचा अवकाशवीर तडफडतायत ते आणि तिथेच मेले, असं जगाला दृश्य दिसता कामा नये. असा हुकूम निक्सननी नासाला दिला. परंतु असा प्रसंग आला नाही. असा प्रसंग येण्याची वेळ ठेपली होती. या आल्ड्रिनने एक पुस्तक लिहिलंय, त्याच्यामध्ये ती गोष्ट दिली आहे की ज्या वेळेला ते परत आले ल्युनर मॉड्यूलमध्ये, त्यावेळेला तिथला सर्किट ब्रेकर असतो तो मोडला होता. त्यामुळे उड्डाण होणं शक्य नव्हतं आणि पुन्हा त्या कमांड मॉड्यूलला जाऊन अटॅच होणं अशक्य होतं. काय करायचं, तिथेच तडफडून होण्याची वेळ आली. ऑक्सिजन संपला की संपलं. त्याला एक कल्पना सुचली, प्रसंगावधान ज्याला म्हणतात ते सुचलं आणि त्याने आपल्या खिशातलं बॉल पॉइंट पेन बाहेर काढलं आणि हे जे बॉल पॉइंट पेन आहे ते त्या सर्किट ब्रेकर मध्ये घुसवलं. सर्किट कंप्लीट झालं आणि अवकाशयानाने उड्डाण केलं. त्याने आपल्या पुस्तकात लिहिलंय की बॉल पॉइंट पेनने आमचं प्राण वाचवले. तर अशा प्रसंग घडू शकतात अवकाशयानामध्ये. तुम्हाला कोणी मदत करत नाही, तुमच्या प्रसंगावधानावर सगळं अवलंबून असतं. परंतु यात हे तिघे पहिले की जे चंद्रावर जाऊन पोहोचले आणि त्यांचं हे पहिलं पाऊल, आर्मस्ट्रॉंगचं हे पहिलं पाऊल चंद्रावरचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण अनेक लोक अंधश्रद्धाळू असतो. हे पाऊल कोणचं आहे असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे डावं पाऊल आहे. आणि आपण नेहमी असं म्हणतो की घरात किंवा बाहेर पडताना किंवा चांगलं काम करताना उजवा पाय पहिल्यांदा टाका. परंतु या आर्मस्ट्रॉंगने जे पहिलं पाऊल टाकलंय ते डावं आहे. परंतु त्याला काही झालं नाही, तो सुखरूप परत आला. दोघेही सुखरूप परत आले. त्यामुळे आपली जी अंधश्रद्धा आहे ती तशी बरोबर नसते. शास्त्राच्या कसोटीला ते उतरत नाही असं आपल्या लक्षात येईल. परंतु हे मानवाचं पहिलं पाऊल चंद्रावरच, आणि हे जसेच्या तसं राहील, कित्येक वर्ष राहील. त्याचं कारण चंद्रावर वातावरण नाही, चंद्रावर ढग नाही, चंद्रावर पाऊस नाही, कोणत्याही प्रकारची वनस्पती सृष्टी नाही. आणि त्यामुळे हे पाऊल आत्ता जरी तुम्ही गेलात तिथे तरी सुद्धा जसंच्या तसं असलेलं दिसेल. आत्ता एक कंपनी आहे अमेरिकेमध्ये, स्पेस ॲडव्हेंचर कंपनी. या कंपनीने असं डिक्लेअर केलंय की तुम्हाला आम्ही चंद्राची चक्कर टाकून आणू, चंद्राची चक्कर टाकून आणू पुढच्या 4 वर्षात. त्याच्यासाठी एक यान बांधतायत ते रशियामध्ये. सोयूज नावाचं जे यान आहे ते मॉडिफाय करत आहे. तिकीट किती आहे ते सांगतो. बघा तुमच्या खिशात तेवढे पैसे आहेत, $10 कोटी गुणिले 50 एवढे कोटी रुपये. एवढे जर तुमच्या खिशात असतील तर तुम्ही चंद्राच्या वर जाऊन चक्कर टाकून परत येऊ शकाल, चंद्राची भूमी बघू शकाल. आणि हे पुढच्या 1-2-4 वर्षात होईल. आणि काही काळाने भविष्य काळामध्ये चंद्रावर वसाहत होणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. 25 वर्षामध्ये अमेरिकेची जी आत्ता योजना आहे त्याच्यामध्ये 2014 सालापासून ते यानं पाठवायला सुरुवात करणार आणि त्या ठिकाणी अवकाशवीर उतरवणार. ते अवकाशवीर पहिल्यांदा काही दिवस, त्याच्यानंतर काही आठवडे, त्याच्यानंतर काही महिने चंद्रावर राहणार आणि जवळजवळ 2024 सालापर्यंत चंद्रावर परमनंट अशी वसाहत निर्माण करणार, अशी त्यांची योजना आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात कदाचित अनेकांच्या आयुष्यात तुम्हाला चंद्रावर वसाहत केलेले लोक दिसतील, बघायला मिळते. तर अशा प्रकारचे हे भविष्यकालीन ज्याला म्हणू अशा योजना आहेत. भारताची सुद्धा योजना आहे. 2020 सालापर्यंत आपण चंद्रावर माणसं पाठवणार आहोत, असा आपला आत्ताची योजना आहे. जपानची सुद्धा तशीच योजना आहे, तशीच चीनची योजना आहे. आत्ता सध्या जी स्पर्धा लागली ती चंद्र जिंकण्याची स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये 5-7 लोक उतरले. त्याच्यामध्ये अमेरिका आणि रशिया आहेच, त्याच्याशिवाय जपान आलाय, चीन आलाय, त्याच्यानंतर भारत आहे, त्याच्यानंतर USA म्हणून आहे, युरोपियन स्पेस एजन्सी आणि जर्मनी येतोय. आता त्याच्यात असे 6-7 गट ज्याला आपण म्हणू असे त्या चंद्र जिंकण्याच्या स्पर्धेमध्ये उतरले. उद्या जर समजा चायना तिथे गेलं आणि त्यांनी एक झेंडा रोवला, चीन झेंडा, चिनीचा, आणि सांगितलं ही सगळी जी एरिया दिसते तुम्हाला ती चीनची आहे, तिथे कोणी पाऊल टाकायचं नाही, अशी एक नव्या प्रकारची भांडाभांड त्या चंद्रावर चालू होईल. त्यामुळे इथले सगळे प्रसंग किंवा जे प्रश्न आहेत ते चंद्रावर निर्माण होतील असं आपल्याला दिसेल नजीकच्या काळात. तर अशी ही चंद्राची स्थिती आहे. हा जो तुम्हाला फोटोग्राफ दिसतोय तो अपोलो 15चा आहे आणि इथे तुम्हाला एक रोव्हर दिसतोय. हा रोव्हर घेतल्यामुळे प्रचंड मोठी त्यांना बराचसं क्षेत्र व्यापता आलं, अनेक ठिकाणी जाता आलं. म्हणजे पहिली जोडी मी तुम्हाला सांगितलं 20 तास चंद्रावर होती फक्त. शेवटची जोडी अपोलो 17 हे जवळजवळ चंद्रावर 75 तास होते आणि या रोव्हर मधनं त्यांनी 3 वेळा चंद्राच्या चक्कर टाकले आणि जवळजवळ 22 तास ते हिंडले चंद्रावर या रोव्हर मार्ग. त्यामुळे रोव्हरनी
हा जो फिरण्याचा काळ होता तो वाढवला. प्रचंड मोठ्या क्षेत्रामध्ये ते फिरू शकले. त्यामुळे अपोलो 15 पासून त्याने हा रोवर चंद्रावर न्यायला सुरुवात केली. इथे तुम्हाला एक झेंडा दिसतोय, तो फडफडतोय. मी आता तुम्हाला सांगितलं की चंद्रावर वातावरण नाही, वारा नाही, पाऊस नाही, तरी सुद्धा हा झेंडा फडफडतोय. तो का फडफडतोय तो तुम्हाला दिसेल. इथे एक सळई लावले बघ, आणि ती सळई जी आहे, तो झेंडा जेव्हा लावला त्याला असा खुपसून खाली रोवायला लागतो. आणि चंद्रावर वातावरण नसल्यामुळे तो झेंडा बराच वेळ फडफडत राहतो, तसा जो जेव्हा आपण खूप असतो त्यावेळेस. त्यामुळे इथे तुम्हाला झेंडा फडफडतोय असं दिसतंय. तुम्ही जर इंटरनेट वापरत असाल तर तुम्हाला लक्षात येईल, इंटरनेटवर एक सदर आहे आणि त्या सदराचं नाव आहे मून लँडिंग इज हॉक्स. लोक चंद्रावर उतरलेच नाहीत, त्यांनी शूटिंग केलं आणि ती शूटिंगचे चित्र तुम्हाला दाखवत असं ते लोक तुम्हाला सांगतील, परंतु ते चुकीचं आहे. चंद्रावर 10 माणसं उतरून सुखरूप परत आलेत हे निश्चितपणे लक्षात घ्या. त्यांनी 380 किलोग्राम वजनाची माती आणि दगड हे पृथ्वीवर आणलेले आहेत. मगाशी मी याचा उल्लेख केला, पायोनियर 10 आणि 11 त्याचं पायोनियर यान इथे तुम्हाला दिसतंय. आणि हे जे पायोनियर यान आहे त्यांनी पहिल्या प्रथम विशेषतः गुरु आणि शनी या ग्रहांना भेट दिली. आणि गुरु आणि शनी या ग्रहांची त्यांनी चित्र काढली. त्यांनी गुरुला 74 साली आणि आपल्या शनीला 1979 साली भेट दिली आणि जवळून चित्र प्रथमच घेतली. तिथपर्यंत आपल्याला गुरु आणि शनीची फारशी माहिती नव्हती. ही माहिती या पायोनियर 10 आणि 11 यानांनी दिली. ही जी तुम्हाला कडी दिसत ही शनीची कडी आहे, त्याचं अगदी जवळून घेतलेलं चित्र आहे पायोनियर यान. आणि पायोनियर यान दाखवलं इथे आणि त्यानेही घेतलेली कड्यांची चित्र आहेत. मी आपल्याला असं म्हणेन की प्रत्येक हे जे यान आहे तो एक भाषणाचा विषय आहे. एकक यानावर जी जी यानं गेली आणि आता जात आहेत त्याच्यावर एकक तास, दीड तास बोलता येईल आणि त्यांनी दाखवलेली काढलेली छायाचित्र आपल्याला दाखवता येईल. परंतु आपल्याकडे वेळ जो आहे तो कमी आहे. असा एक संदेश आपण पाठवलाय. त्या यानामध्ये अशी प्लेट ठेवले आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला इथे दिसेल इथनं हे यान कुठनं आलंय तर पृथ्वीवर आलंय. आणि पृथ्वीवर कोण राहतात तर अशी माणसं राहतात. तर असा एक संदेश आपण त्या यानामध्ये ठेवलाय. आणि ही पायोनियर यानं आता गेली, सूर्यमालेच्या बाहेर गेली. जर समजा हे पायोनियर यान एखाद्या प्रगत जीवसृष्टीला मिळालं आणि त्यांना हा सिग्नल जो आहे तो समजला, ती प्लेट त्यांच्या हातात आली, तर त्यांना असं लक्षात येईल की पृथ्वीवर माणसं राहतात आणि पृथ्वीवरनं हे यान आलेलं आहे असं त्यांच्या लक्षात येईल. आणि त्याच्यासाठी कार्ल सॅगन याने, हा एक मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला, त्याने हे सगळं जे प्लेट आहे ती तयार केलेली आहे आणि ती आता पायोनियर 10 आणि 11 यानामधनं पुढे पुढे चाललेली आहे. हे जे दिसतंय तुम्हाला हे स्पेस लॅब आहे, स्कायलॅब असं त्याचं नाव होतं. आणि किती वजन असेल तर 77,000 किलोग्राम वजन होते. आणि तुमच्या असं लक्षात येईल 1973 साली त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं. आणि पहिल्यांदा 28 दिवस, त्याच्यानंतर 59 दिवस, त्याच्यानंतर 84 दिवस असे लोक जाऊन राहिले तिथे आत आणि निरनिराळ्या प्रकारची आकाशाची आणि पृथ्वीची निरीक्षणं केली त्यांनी. आणि हे स्कायलॅब त्याच्यानंतर 1979 साली पृथ्वीवर पाडण्यात आलं. त्यावेळेला लोक घाबरले होते, विशेषतः मुंबईकडे आम्ही जे होतो घाबरलो की ते जर समजा यान हे केवढं आहे लक्षात घ्या, 77,000 किलोग्राम त्याचं वजन आहे. आणि जर समजा ते असं एखाद्या मनुष्य वस्तीच्या ठिकाणी आढळलं असतं तर खालचं सगळं खलास झालं, काही शिल्लक राहिलं नसतं. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये अशी एक धगधग होती की स्कायलॅब आपल्या अंगावर येऊन पडेल आणि सगळा सत्यानाश होईल. अशा एक परिस्थिती 1979 साली निर्माण झाली होती, पण तसं काही झालं नाही आणि पॅसिफिक महासागरामध्ये हे यान पाडण्यात आलं. त्याच्यानंतर व्हॉयेजर बद्दल मी बोललो. ही जी व्हॉयेजर यानं ही 2 आहेत आणि ही जी 2 यानं आहेत त्यांनी व्हॉयेजर 1 आणि व्हॉयेजर 2 यांनी गुरु आणि शनी आणि व्हॉयेजर 2 या यानांनी युरेनस आणि नेपच्यून यांची अगदी जवळनं चित्र घेतलेली आहेत. आणि त्याच्यावरनं आपल्याला लक्षात आलं की युरेनस नेपच्यूनवर काय आहे, त्याच्यानंतर शनी आणि गुरुवर काय आहे हे आपल्याला व्हॉयेजर यानाने प्रथम दाखवून दिलं. त्याची सगळी चित्र काय दाखवता येणार नाही. तिथे एक प्लेट आपण ठेवले, या यानामध्ये एक प्लेट ठेवल्या आणि या प्लेटवर निरनिराळ्या प्रकारच्या भाषा नोंदवलेल्या आहेत जगातल्या. त्याच्यामध्ये हिंदी भाषासह नोंदवले, त्याच्यातले जगातली गाणी काही नोंदवलेली आहेत, त्यातली एक गाणंही नोंदवलेलं आहे भारतीय हिंदी भाषेत. तशी अनेक प्रकारची आपल्या विश्वाची माहिती म्हणजे पृथ्वीची माहिती ह्याच्यावर ठेवलेली आहे. आणि ही प्लेट त्या व्हॉयेजर 1 आणि व्हॉयेजर 2 मध्ये आहे. आणि परत ही परग्रहावरल्या एखाद्या प्रगत जीवसृष्टीला सापडली तर त्यांना समजेल की पृथ्वीवर काय काय कोणत्या प्रकारचे ध्वनी निघतात, कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत, त्यांचे आवाज सुद्धा आहेत, सिंहाचा आवाज, वाघाचा आवाज, असे आवाज याच्यामध्ये त्यांनी ठेवलेले आहेत संग्रहित करून. तर अशी प्लेट त्यांनी या व्हॉयेजर यानामध्ये ठेवली आहे. आणि व्हॉयेजर यानाने घेतलेला हा गुरुचा फोटोग्राफ आहे.
तुमच्या असं लक्षात येईल प्रचंड वादळ आहे आणि गुरुचा ग्रेट रेड स्पॉट असं त्याला म्हणतात। हा जो फोटो आहे हा आपल्याला प्रथम बघायला मिळाला। त्यामुळे आपल्या असं लक्षात येईल की पूर्वीची जी पुस्तकं आहेत सगळी 1980ची 1970ची ही सगळी बाद झालेली आहेत, त्याचा काय उपयोग नाही। आता नवीन प्रकाराने पुस्तकं लिहायला लागतील। एवढी जबरदस्त माहिती आपल्याला या सगळ्या ग्रहांची मिळालेली आहे, विशेषतः व्हॉयेजर यानाने आणि आता अलीकडे जी यानं पाठवली त्याने। हे शनीचं चित्र सुद्धा व्हॉयेजर यानाने घेतलंय आणि शनीचे महत्वाचे उपग्रह त्याच्यामध्ये दिसत आहेत। इथे तुम्हाला हा टायटॅन नावाचा उपग्रह दिसतोय, तो मजेशीर आहे। तो मजेशीर अशासाठी आहे, त्याचा व्यास आहे 5000 किलोमीटर। तो मजेशीर असा आहे की त्याच्यामध्ये मेथेनचं वातावरण आहे, मेथेनचे ढग आहेत, मेथेनचे तलाव आणि नद्या आहेत। तुमच्या असं लक्षात येईल मेथेनचा पाऊस पडतो आणि जर समजा टायटॅनवर माणसं राहत असती, राहत नाही कोणी सुद्धा लक्षात घ्या, राहत असती आणि त्यांना तहान लागली असती तर त्यांनी सांगितलं असं मेथेन द्या, मेथेन द्या। आपण सांगतो तहान लागली की पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, तसं त्यांनी सांगितलं असतं की आम्हाला मेथेन द्या। तसा मेथेनमय असा हा टायटॅन नावाचा उपग्रह वैशिष्ट्यपूर्ण उपग्रह आहे आणि ज्याला एक असं म्हणू की सृष्टी आहे, कोणत्याही प्रकारची असे ना सृष्टी आहे, तर अशी एक सृष्टी असलेला हा मोठा उपग्रह शनीचा आहे आणि त्याचा अलीकडे या कॅसिनी यानाने प्रचंड मोठ्या प्रमाणात अभ्यास केलाय। हे युरेनसची कडी आहे, युरेनसच्या सभोवती कडी आहेत, हे आपल्याला अनेक वर्ष माहिती नव्हतं आणि युरेनस हा रांगत रांगत फिरतो सूर्याच्या भोवती। जर समजा आपण उत्तर ध्रुवावर असू तर जवळजवळ 42 वर्षाची रात्र आणि 42 वर्षाचा दिवस इथे असलात तुम्ही, आणि जर समजा विषुववृत्तावर असाल तर साधारणपणे 8.5 तासाचा दिवस आणि 8.5 तासाची रात्र, अशा प्रकारचं विचित्र वातावरण या युरेनसवर आहे। अर्थात माणसं वगैरे कोणी राहत नाहीत तिथे आणि 28 उपग्रह त्याच्या भोवती फिरत असतात। त्यातले काही उपग्रह अगदी अलीकडे सापडलेले आहेत आणि त्याचं हे सगळं त्यांचं जे चित्र दिसतंय तुम्हाला त्याच्याभोवती कडी आहेत आणि उपग्रह सुद्धा आहेत। असा नवीन प्रकारचा युरेनस आपल्याला बघायला मिळाला। या सगळ्या काळामध्ये जवळजवळ 1980 पर्यंत आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात यानं उभी केली, रॉकेट्स उभी केली। हे सॅटर्न 5 रॉकेट इथे तुम्हाला दिसतंय, प्रचंड मोठं आहे, 111 मीटर एवढं त्याची उंची आहे आणि इथे स्पेस शटल तुम्हाला दिसतंय आणि ही ह्याच्यातली अनेक काही यानं ESA तयार केलेली आहेत, एरियन नावाचं यान इथे आहे आणि इथे काही यानं ही रशियन लोकांनी केलेली आहेत। इथे निरनिळ्या प्रकारचे तुम्हाला उपग्रह जे तयार केले माणसाने ते इथे तुम्हाला दिसत आहेत, या ठिकाणी दिसत आहेत। ही साधारणपणे 1957 ते 1980 इथपर्यंतची प्रगती आहे आणि किती निरनिळ्या प्रकारचे रॉकेट्स आणि किती निरनिळ्या प्रकारचे उपग्रह आपण या काळामध्ये उभे केले किंवा तयार केले हे आपल्याला दिसेल। आलो आपण स्पेस शटल पाशी। मी तुम्हाला आधीच सांगितलं 12 एप्रिल 1981 या दिवशी स्पेस शटलने उड्डाण केलं आणि हे स्पेस शटल 12 एप्रिलला उड्डाण करण्याचं कारण असं आहे की त्या दिवशी 20वी अॅनिव्हर्सरी ज्याला म्हणतात तशी होती युरी गागारिनची। युरी गागारिनचं उड्डाण 12 एप्रिल 1961 आणि स्पेस शटलचं पहिलं उड्डाण कोलंबिया याच यानाने उड्डाण केलं, ते 12 एप्रिल 1981 या दिवशी त्याने उड्डाण केलं। आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं हे जेव्हा उड्डाण होतं, उड्डाण ज्या वेळेला होतं, सॉरी, इथे तुम्हाला हे मागच्या बाजूला जो दिसतोय तो फेल टँक आहे, 154 फूट उंच आहे। त्याच्यानंतर त्याचं वजन 8.5 लाख किलोग्राम आहे। त्याच्यानंतर बुस्टर्स दिसत आहेत, ते 150 फूट उंचीचे आहेत आणि त्यांचं दोन असतात, ते 12.5 लाख आहे। म्हणजे इथेच सगळे 20 लाख झाले आणि हे जे तुम्हाला स्पेस शटल दिसतंय त्याचं वजन 80,000 ते 1 लाख किलोग्राम असतं। किती वजन त्याच्यात आपण ठेवतो त्याच्यावर अवलंबून आहे। एका वेळेला 30 टन एवढं वजन हे आकाशामध्ये घेऊन उड्डाण करू शकतं। तर हे पहिलं उड्डाण तुम्हाला दिसतंय ते 1981 साली झालं। 1984चा प्रसंग मी तुम्हाला दाखवतो की ज्याचा उल्लेख मी आधी केला, याचं नाव मॅकॅन्डलेस। 1984 साली तो स्पेस शटल मधून बाहेर आला। आता स्पेस शटलच्या समोर आहे, तो त्याच्या मागे आहे। स्पेस शटल मधून घेतलेला त्याचा हा फोटो आहे। तुम्हाला त्याचा वेग किती आहे सांगतो, त्याचा वेग आहे 28,000 किलोमीटर पर आवर। एवढ्या वेगाने तो पृथ्वीच्या भोवती फिरतोय। कल्पना करा की त्याला हार्ट अटॅक आला काय होईल, त्याचा उपग्रह होईल आणि तो पृथ्वीच्या भोवती फिरायला लागेल। तर अशा प्रकारचा हा जीवावरचा प्रसंग असतो। अमेरिकेने फक्त 2 प्रयोग केले, याचे तिसरा प्रयोग काय केला नाही। हा जो सूट दिसतोय तो फक्त आता तुम्हाला म्युझियम मध्ये बघायला मिळेल। याच्या हातामध्ये काही कंट्रोल्स आहेत, 20 कंट्रोल्स आहेत आणि त्या कंट्रोलच्या सहाय्याने तो आपली गती कमी जास्त करू शकतो आणि स्पेस शटल एवढी गती केली की तो स्पेस शटलच्या बे मध्ये उतरू शकतो। तर अशा प्रकारचा
1983 या दिवशी केला. आणि त्या दिवशी हा जीवघेणा ज्याचा म्हणतात, अत्यंत जीवावर प्रसंग अशा प्रकार, आणि तो त्यावेळेला त्यांनी सक्सेसफुली करून दाखवला. हा ब्रूस मॅकॅन्डलेस अजून जिवंत आहे, आपल्या लक्षात येईल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कल्पना चावला हिचं कोलंबिया याचं यान 28वी फेरी 1 फेब्रुवारी 2003 साली त्याचं उद्ध्वस्त झाली. आणि ती उद्ध्वस्त झाल्यानंतर सगळेच्या सगळे 7 अवकाशवीर मारले गेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण अनेक स्मारक उभी करतो, जिकडे तिकडे पुतळे बांधतो, त्या पुतळ्यांच्यावर कावळे बसतात आणि प्रचंड घाट करून ठेवतात. आणि आपल्यापैकी कोणालाही असा वाटत नाही की आपण तो जाऊन साफ करावा दरवर्षी. ते तसेच असतं. अमेरिकेने काय केलं बघा, हे यान गेल्या वर्षी, त्याच वर्षी 2003 साली रोव्हर्स पाठवले मंगळावर, अपॉर्च्युनिटी आणि स्पिरिट. ते जेव्हा उतरले मंगळावर, त्यांना समोर एक टेकडी दिसली. त्या टेकडीला 7 शिखरं होती. त्या 7 शिखराला हे जे 7 अवकाशवीर मारले गेले त्यांना नावं दिली आणि त्यांचं स्मारक मंगळावर केलं. तर असे लोक त्या ठिकाणचे लोक करतात. आणि आम्ही स्मारक बांधतो आणि दुर्लक्षित करून सोडून देतो. आणि ते स्मारक कशासाठी आहे हे सुद्धा आपल्याला अनेक लोकांना माहिती नसतं. परंतु ही कल्पना चावला आपल्या देशातली, मला फार चांगला एक प्रसंग आठवतोय. गेल्याच वर्षी हिच्या वडिलांशी 1 तास गप्पा मारल्या. कराडला त्यांना बोलवलं होतं आणि 1 तास त्यांच्याशी गप्पा मारत होतो. आणि ही काय करते, काय करत होती अमेरिकेत गेल्यानंतर भारतासाठी, त्याच्या अनेक गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. तर अशा प्रकारची ही भारतीय युवती की जी स्पेस शटल मध्ये गेली आणि त्याच ठिकाणी दिवंगत झाली. तिच्या बरोबर असे 6 लोक होते. इथे कल्पना चावला दिसते, इथे ब्राऊन आहे, इथे मॅककूल म्हणून आहे, हा रिचर्डसन आहे, याचं नाव रॅमोन, हिचं नाव क्लार्क, ही डॉक्टर आहे, आणि हा जो रिक हजबंड दिसतोय ते त्याचा कॅप्टन होता. हे 7च्या 7 लोक त्या ठिकाणी मारले गेले. आणि आपल्या असं लक्षात येईल, हा जो फोटो आहे तुम्हाला दिसतोय, हा फोटो तिथे घेतलेला आहे, परंतु ती जी फिल्म आहे ती ग्राउंडवर मिळाली. त्या उद्ध्वस्त झाल्यानंतर काही भाग पडले पृथ्वीवर आणि त्या पृथ्वीवर पडलेल्या भागामध्ये एक फिल्म मिळाली. त्या फिल्म मध्ये हा फोटो होता. त्यांनी शेवटचा आपला एक फोटो काढून घेतला होता तरंगत असताना. हे सगळे तरंगत आहेत त्या स्पेस शटल मध्ये, असा तो फोटो आहे. आणि हे सगळेच्या सगळे 7 अवकाशवीर त्या स्फोटामध्ये मारले गेले, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण पुढे आलो आणि 1986 ते 1986 ते 2001 यावेळेला सोव्हिएट रशियाने एक स्पेस स्टेशन बांधलं आणि त्याचं नाव होतं मीर स्पेस स्टेशन. 1,24,320 एवढं त्याचं वजन होतं. म्हणजे कल्पना करा काय असेल. आणि या स्पेस स्टेशन मध्ये कित्येक लोक कित्येक दिवस जाऊन राहिले. आणि त्यातला उच्चांक आहे 430 दिवसांचा. एक माणूस रशियन 430 दिवस या स्पेस स्टेशन मध्ये होता. सरते शेवटी हे पाडण्यात आलं 2001 साली. त्याला अनेक अपघात झाले आणि त्याच्यानंतर हे स्पेस स्टेशन पाडण्यात आलं. परंतु अनेक विशिष्ट प्रकारचे प्रयोग या स्पेस स्टेशन मधनं करण्यात आले. त्या स्पेस स्टेशन मध्ये कोणकोणत्या प्रकारचे मॉड्यूल्स होते ते इथे या ठिकाणी दिलेले आहे. आपल्याला त्या डिटेल मध्ये जायचं काही कारण नाही. परंतु अमेरिकेने एक प्रोग्राम राबवला होता. 1991 साली सोव्हिएट रशिया नामशेष झाली, तुकडे झाले त्याचे. आणि मग अमेरिकेने एक 94 ते 98 मीर शटल प्रोग्राम राबवला आणि त्याच्यामध्ये 8 वेळेला शटल जाऊन अटॅच झालं आणि अमेरिकेचा अवकाशवीर या मीर स्पेस स्टेशन मध्ये जाऊन राहायला लागले. आणि हा सगळा प्रयोग त्यांनी 1998 पर्यंत केला. आणि 2001 साली हे जे स्पेस स्टेशन होतं मीर ते पाडून टाकण्यात आलं, कारण त्याला अपघात झाले होते, ते नादुरुस्त झालं, त्यामुळे ते पाडून टाकण्यात आलं. इथे तुम्हाला एक मेगॅलेन नावाचा स्पेसक्राफ्ट मी दाखवतोय. हे जे मेगॅलेन स्पेसक्राफ्ट आहे हे त्यांनी शुक्रावर पाठवलं आणि शुक्राची अगदी अनोखी माहिती आपल्याला मिळायला सुरुवात झाली. आपण जर दुर्बिणीतनं शुक्र बघितलात तर तुम्हाला पांढरा ठिपका दिसेल, कदाचित एखादी कोर दिसेल, कला दिसेल, बाकी काही दिसणार नाही. शुक्रावर जबरदस्त वातावरण आहे, आपल्यापेक्षा 100 पट दाट वातावरण तिथे आहे. त्यामुळे आकाशात काही दिसत नाही. समजा तुम्ही शुक्रावर असलात किंवा शुक्रावर समजा अशी धरून कल्पना करा की माणूस वस्ती असती, तर त्यांना कोण प्रकाश देतो आपल्याला हेच समजलं नसतं. कारण शुक्रावर सूर्याचं कधीच दर्शन होणार नाही. प्रचंड मोठ्या प्रमाणात ढग असतात, त्यामुळे सूर्यच बघायला मिळत नाही, फक्त त्याचा प्रकाश खाली येतो. त्यामुळे त्या लोकांना असं वाटलं असतं आपल्याला प्रकाश कोण देतो कोणाला. तर अशी परिस्थिती ह्या शुक्रावर आहे. परंतु शुक्र नेमका कसा आहे हे या यानाने आपल्याला दाखवलं. तो असा आहे, तांबडा आहे. आणि आपल्या लक्षात येईल की ज्वालामुखी पर्वत उसळत होते,
प्रचंड मोठ्या प्रमाणावर, कित्येक वर्षापूर्वी, लाखो वर्षापूर्वी. आणि त्यामुळे सगळी जमीन जी आहे ती सगळी तांबडी झाली आहे. असा शुक्र आहे, असा शुक्र तुम्हाला दुर्बिणीतनं बघायला मिळणार नाही. पहिल्या प्रथम हे दर्शन आपल्याला या मेगॅलेन नावाच्या यानाने दिलेलं आहे. आणि तिथे असे पर्वत आहेत, हा ज्वालामुखीचा पर्वत आहे, 27,000 फूट उंचीचा आहे. म्हणजे आपल्याकडे जसे हिमालयासारखे पर्वत आहेत तसे तिथेही आहेत. आणि हा सगळा जो तांबडा भाग तुम्हाला दिसतो हा तिथे पसरलेला लाव्हा आहे, त्यामुळे हा सगळा भाग तुम्हाला तांबडा दिसतो. हे शुक्राचं अगदी निराळं वर्णन, निराळं प्रकार आपल्याला या मेगॅलेन यानाने दाखवलं. आणि आता मी मगाशी सांगितलं शुक्रावर एक यान फिरतंय आणि त्याचं नाव आहे व्हीनस एक्सप्रेस. आणि ते सुद्धा आता उत्कृष्ट दर्जाचे चित्र आपल्याला पाठवत आहे आणि शुक्राची डिटेल माहिती आपल्याला देत आहे. परंतु तुम्ही या ठिकाणी जाऊन उभे राहू शकणार नाही. वातावरण जरी दाट असलं तरी ऑक्सिजन नाही, कार्बन डायऑक्साईड आहे. आणि तापमान आहे, या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तापमान आहे 500 डिग्री सेल्सिअस. म्हणजे तुम्ही जर तिथे जाऊन उभे राहिलात या कपड्यामध्ये तर आपल्या शहरामध्ये 80% वर पाणी असतं, त्याची वाफ होऊन बाहेर येईल आणि तुमची खाली खून खाली पडेल एका क्षणामध्ये. तर अशा प्रकारची परिस्थिती शुक्रावर आहे. त्यामुळे माणूस वगैरे तिथे उतरण्याची काही सोय नाही. शुक्राला याची देवता मानलेली आहे, सौंदर्याची. परंतु ती सौंदर्याची देवता नसून कुरूपतेची देवता आहे असं आपल्या लक्षात येईल. प्रचंड तापमान, प्रचंड तिथलं वातावरण, गडद ढगांनी सगळं वापरलेलं आणि तिथेही पाऊस पडतो. तो पाऊस जो आहे तो सल्फर डायऑक्साईडचा आहे. तो खाली पडला की त्याची वाफ होऊन वर जाते, त्यामुळे पाऊस पडला तरी तो खाली पोचतच नाही. तर अशा प्रकारे 11 मीटर लांब आणि 4 मीटर रुंद अशा प्रकारचा हा टेलिस्कोप आहे. अत्यंत उत्कृष्ट दर्जाची चित्र आतापर्यंत आपल्याला त्याने दिलेत. आणि ही जर आता या चालली दुरुस्ती त्याची उद्यापासून चालू होईल, ही जी दुरुस्ती चालली आहे ती जर यशस्वी झाली तर पुढची 10 वर्ष आपल्याला अत्यंत उत्कृष्ट दर्जाची चित्र देत राहील हा टेलिस्कोप. या टेलिस्कोपने दिलेली काही चित्र आपण बघूया. हे बघा, 16 जुलै ते 22 जुलै 1994 या काळामध्ये गुरुवर एक जाऊन कॉमेट होता, धूमकेतू, त्याचे 21 तुकडे जाऊन आदळले एका मागोमाग एक. 1 किलोमीटर ते 4 किलोमीटर एवढ्या आकाराचे हे तुकडे होते. त्याचा हा फोटोग्राफ जो दिसतोय तुम्हाला हा हबल स्पेस टेलिस्कोपने घेतलाय. कल्पना करा की हे तुकडे पृथ्वीवर जाऊन आदळलेस तर निम्मी पृथ्वी खलास झाली असती. सध्या पृथ्वीची लोकसंख्या 6 अब्जाच्या वर आहे, 6.5 अब्ज. ती 3 अब्ज शिल्लक राहिली असती, बाकी सगळे खलास. अशी परिस्थिती पृथ्वीवर जर आदळले असते धूमकेतूचे तुकडे तर झाले असते. त्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळालं की काय होतं तुकडे आदळले तर गुरुचा बराचसा भाग काळा झाला होता. पण गुरु हा प्रचंड मोठा ग्रह आहे, त्यामुळे सगळं वातावरण परत जमून आलं. परंतु असा प्रकारचा आघात पृथ्वीवर होऊ शकतो. आणि तुम्हाला सांगतो, दिवसही सांगतो पाहिजे तर 13 एप्रिल 2029 हा दिवस लक्षात ठेवा. त्या दिवशी अपोफिस नावाची एक असं ऍस्ट्रॉइड आहे, अशनी आहे, ती पृथ्वीच्या जवळ येणार आहे. कदाचित ती पृथ्वीवर येऊन आदळेल. आणि जर समजा नाही आदळली तर 2036 साली आदळेल कदाचित, असं शास्त्रज्ञांनी वर्तवलंय. सगळ्यांनी ध्यानात ठेवाया तारखा किंवा वर्ष. एक तर 2029 नाही तर 2036. आणि त्या अश्विनीचं नाव आहे अपोफिस. अपोफिस याचा अर्थ विध्वंस. आणि जर समजा खरोखरच ती आदळली एखाद्या भूमीवर किंवा शहरावर तर प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान करेल. कित्येक हजारो अटोम बॉम्ब एकाच वेळेला फोडावेत एवढी त्याची जबरदस्त ताकद आहे. त्यामुळे अशा प्रकारचा प्रसंग पृथ्वीवर ओढवू शकतो. त्याचं प्रत्यंतर आपल्याला त्या दिवशी आलं. आणि हे गुरु ह्याचे फोटो घेतलेले, हबलने घेतलेले फोटो आहेत. इथे तुम्हाला एक असा दिसतो इगल नेबुला. याला पिलर ऑफ क्रिएशन असं म्हणतात, पिलर ऑफ क्रिएशन. त्याचं कारण हा प्रचंड मोठा तेजोमेघ आहे आणि त्याच्यामध्ये ताऱ्यांचा जन्म होत असतो. आत्ता सो होतोय तिथे ताऱ्यांचा जन्म. याचं चित्र जे हे हबल स्पेस टेलिस्कोपने आपल्याला दिलेलं आहे. आणि अशा प्रकारची अनेक विविध प्रकारची चित्र आपल्याला दिली त्यांनी. इथे तुम्हाला शनी दिसतोय आणि शनीचे विविध वेळा घेतलेले हे फोटो आहेत, एका वेळेला घेतलेले नाहीत. पहिल्यांदा समजा आज घेतला, त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी घेतला, त्याच्यानंतर पुन्हा 1-2 वर्षांनी घेतला, असे घेतलेले फोटो आहेत आणि ते एकत्र केलेले आहेत. शनीचं असं दृश्य तुम्हाला कदाचित बघायलाही मिळालं नसतं. आणि शनीची जी कडी तुम्हाला दिसत आहेत ही खालनं घेतलेलं चित्र आहे. अशीच कडी वरनं बघितली की दिसतात. हे हबल स्पेस टेलिस्कोपने घेतलेलं चित्र आहे. आणि हे एक दीर्घिका आहे, व्हर्लपूल गॅलेक्सी असं त्याला म्हणतात. आपली जशी आकाशगंगा आहे तशी ही आकाशगंगा आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा अब्जावधी तारे आहेत. हे चित्र पुन्हा हबल स्पेस टेलिस्कोपनेच घेतलेलं आहे. इतकी डिटेल चित्र हबल स्पेस टेलिस्कोप आपल्याला पाठवतो पृथ्वीवर.
हे एक मजेशीर चित्र त्याने घेतलं. तुम्ही जर समजा गुरुवर गेलात तर गुरुवर ही जी ग्रहण आहेत ती वाटेल तेवढी बघायला मिळते. मगाशी ग्रहणांचा उल्लेख झाला. 22 जुलैला एक ग्रहण आहे आणि ते हिंदुस्थानात नाही दिसणार आहे. हिंदुस्थानात पहिली सावली पडणार आहे आणि ती सावली 2000 किलोमीटर वेगाने जाणार आहे. हिंदुस्थान ओलांडणार, चीनमध्ये जाणार, चीन ओलांडणार आणि पॅसिफिक महासागरात जाणार. या शतकातलं हे सगळ्यात मोठं ग्रहण आहे. 6 मिनिटं 38 सेकंद एवढा त्याचा काळ आहे. अनेक लोकांनी निन्या ट्रिप्स अरेंज केल्या आहेत. केशरी ट्रॅव्हल्सने एक ट्रिप अरेंज केली, मी आत्ताच कुठेतरी वाचलं. तुम्हाला ते शांघायला घेऊन जातील. शांघायला हे ग्रहण 5.5 मिनिटं दिसेल. हिंदुस्थानात हे ग्रहण 3.5 मिनिटं ते 4 मिनिटं दिसेल. आणि मी लोकांना सुचवलंय, त्या पुस्तकात लिहिलंय की तुम्हाला जर जायचं असेल जवळनं, जवळ म्हणजे कमी खर्चात, तर वाराणसीला जा, नाही तर पटण्याला जा. पटण्याला गेलात तर घाबरट होण्याची शक्यता आहे. आपल्याला माहिती आहे आपण बिहारमध्ये जातो, महाराष्ट्रीयन माणसं, त्यामुळे तिथे काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण वाराणसीला जायचं. वाराणसीला सूर्य 13 डिग्रीवर आहे आणि जर समजा तुम्ही इंदूरला गेलात तर 60 डिग्रीवर आहे. त्यामुळे जितका सूर्य वर आकाशात असेल तिथं ग्रहण चांगलं दिसेल. अवश्य बघण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर 15 जानेवारीला दुसरं ग्रहण आहे. ते ग्रहण भारतात चांगलं दिसणार आहे. ते कंकणाकृती आहे. सूर्याच्या ऐवजी एक बांगडी दिसेल. 10.5 मिनिट आहे आणि ते उत्कृष्ट दिसेल कुठून तर रामेश्वरम आणि कन्याकुमारी हा जो पट्टा आहे तिथं दिसेल. सगळ्या जगातले लोक तिथे येणार 15 जानेवारी. आतापासूनच बुकिंग चालू झालंय. तुम्हाला जर जायचं असेल कन्याकुमारीला किंवा त्या रामेश्वरला तर आतापासूनच व्यवस्था करायला सुरुवात करा. कारण हिंदुस्थानातच ते ग्रहण चांगलं दिसणार आहे. 10.5 मिनिटं दिसणार आहे आणि ते कंकणाकृती दिसणार आहे. बाकीचा जो सगळा सावलीचा पट्टा आहे तो हिंदी महासागरातनं जातो आणि त्यामुळे जमिनीवरनं जाणारा जो भाग आहे जास्त मोठा आणि जास्त चांगला तो भारतामधनं आहे. अशी 2 ग्रहणं बघण्याचा प्रयत्न करा. ग्रहणांचा विषय निघाला म्हणून सांगतो. इथे गुरुवार एकाच वेळेला 3 ग्रहणं तुम्हाला दिसत आहेत. एकाच वेळेला 3 ग्रहणं. इथे ग्रहण लागलंय, गॅनिमेडी नावाचा एक त्याचा सॅटेलाइट आहे. या ठिकाणी एक ग्रहण लागलाय, आयू नावाचा दुसरा एक सॅटेलाइट आहे आणि इथे कॅलिस्टोनी लावलेलं ग्रहण आहे. ती कशी ग्रहणं लागले ती इथे दाखवलेत. सूर्य या बाजूला आहे आणि या कॅलिस्टोचा प्रवास हे सावली, आयोची सावली आणि गॅनेमेडीची सावली या गुरुवर पडले आणि एकाच वेळेला 3 ग्रहणं तुम्हाला गुरुवर बघायला मिळतात. हाही फोटो त्या गॅलिली आपल्या हबल स्पेस टेलिस्कोपने घेतलेला आहे. किती प्रकारचे, म्हणजे मी आधीच सांगितलं 5 लाखाच्या वर फोटोग्राफ्स आहेत. त्यातले 2-3 मी फक्त तुम्हाला दाखवतो. किती प्रकारचे फोटोग्राफ घेतले असतील याचा अंदाज तुम्हाला येईल. हा एक मजेशीर फोटो आहे. या फोटोमध्ये 2 गॅलॅक्सी एकमेकाशी टक्कर घेत आहेत. आपली गॅलॅक्सी म्हणजे आकाशगंगा आणि अँड्रोमेडा म्हणजे देवयानी हे एकमेकाशी टक्कर घेणार आहेत आणि एकमेकांमध्ये विलीन होणार आहेत. अर्थात काही कोट्यावधी वर्षांचा तो काळ आहे, परंतु ही घटना घडणार आहे आणि आपली आकाशगंगा आणि देवानी एकत्र येतील. हीच घटना हे दाखवते चित्र. याच्यामध्ये 2 गॅलॅक्सी एकमेकाला धडकल्या आहेत आणि एकमेकांमध्ये विलीन होत आहेत असं हे चित्र आहे. आणि हे चित्र आपल्यापासून किती लांब आहे बघा. 55 मिलियन लाईट इयर्स अवे फ्रॉम अस. 5.5 कोटी प्रकाश वर्ष एवढ्या अंतरावरचं हे चित्र आहे. म्हणजे किती दूरची चित्र हा हबल स्पेस टेलिस्कोप घेत असेल याचा आपल्याला अंदाज येईल. इथे हबल स्पेस टेलिस्कोप आणलाय त्या शटलमध्ये. हे जो आहे शटलचं बे आहे आणि या शटलच्या बे मध्ये तो खाली खेचला जातो. असं पुढचे 10 दिवस सिरियल बघितल्या नाहीत तरी चालतील. सगळे लोक आपण सिरियल बघतो. मी लोकांना नेहमी सांगतो की सारखा टीव्ही पाहाल तर निर्बुद्ध व्हाल, भेजा कमी होत जाईल. कारण हे बायपास करतो. कारण सिरियलच बघायचे असतात आणि सिरियलमध्ये 5 मिनिटाची सिरियल आणि 10 मिनिटाच्या बातम्या, 10 मिनिटाच्या जाहिराती अशा प्रकार असतो. कुठेही बातम्या जरी बघितल्यात तरी 5 मिनिटं बातम्या सांगतात आणि 10 मिनिटाच्या जाहिराती असतात. याच्यामध्ये आपलं अर्ध आयुष्य खलास होतं, आपल्याला लक्षातच येत नाही. त्यामुळे पुढचे 10 दिवस टीव्ही बघितला नाहीत तरी चालेल, पण ज्या ठिकाणी याची दुरुस्ती दाखवत असणार आहेत, याची दुरुस्ती दाखवणार आहेत, त्याचं फोटोग्राफी घेणार आहेत, त्याचा व्हिडिओ शूटिंग करणार आहेत, ते व्हिडिओ शूटिंग किंवा ती फोटोग्राफी बघण्याचा प्रयत्न करा आणि मग तुमच्या लक्षात येईल किती अवघड काम आहे. प्रत्येक वेळेला 2 माणसं जाणार आहेत आणि त्याची ही या संबंध टेलिस्कोपची दुरुस्ती पुढच्या 10 दिवसामध्ये करणार आहेत. कालचा दिवस उड्डाण झालं, पुढचे 10 दिवस महत्वाचे आहेत आणि जर ही दुरुस्ती यशस्वी झाली तर आज जशी चित्र दिसत आहेत त्याच्यापेक्षा अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे चित्र हबल स्पेस टेलिस्कोप आपल्याला पाठवायला सुरुवात करेल पुढचे 10 वर्ष.
त्यामुळे हा जो प्रसंग आहे हा विसरू नका, घालवू नका. ही संधी आहे, ही संधी सोडू नका असं मी आपल्याला सांगेल. आजपासून घरी गेल्यानंतर पहिल्यांदा जर काय लावणार असाल तर हबल स्पेस टेलिस्कोपची दुरुस्ती कुठे चालली ते लावा. ती जर भारतीय एखादं मीडिया दाखवत नसेल तर CNN वर जा, MSNBC वर जा किंवा BBC वर जा, तिथे तुम्हाला ते बघायला मिळेल. अवश्य बघायचा प्रयत्न करा. एक याने यान पाठवलं होतं, ते यानाचं नाव होतं नियत. त्यांनी काय केलं असेल तुम्हाला आश्चर्य वाटेल. इरॉस नावाचा एक छोटासा ग्रह आहे, लघुग्रह आहे. 14 बाय 14 बाय 42 किलोमीटर एवढी त्याची लांबी, रुंदी आणि उंची आहे. त्याच्यावर हा जे यान आहे ते त्यांनी उतरवलं. अत्यंत अवघड अशा प्रकारची कामगिरी होती. त्या इरॉसवर यान उतरवायचं, तिथली माती खणायची आणि त्या मातीमध्ये काय हे बघायचं, हे या नियर नावाच्या यानाने केलं. ही ते इरॉस नावाची ॲस्ट्रॉइड तुम्हाला जी दाखवतोय मी, अश्नी आहे ही. आणि फक्त त्याचा व्यास मी तुम्हाला काय व्यासच नाही, त्याला काय लांबी रुंदी आहे. 14 मीटर बाय 14 किलोमीटर बाय 14 किलोमीटर बाय 42 किलोमीटर एवढी त्याची लांबी, रुंदी आणि उंची आहे. आणि त्याच्यावर काही इथे तुम्हाला विवर दिसत आहेत. इथे ते यान उतरवण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट आहे. हा अगदी दिसत नाही, आपल्या साध्या दुर्बिणीतनं सुद्धा दिसत नाही आपल्याला. परंतु तिथे जायचं, ते यान उतरवायचं परफेक्टली आणि माती खणायची आणि तिथे काय चाललंय ते बघायचं. हे अत्यंत अवघड कामगिरी या नियर नावाच्या यानाने केली. आपण आलो स्पेस स्टेशन पाहिजे. स्पेस स्टेशन 1998 सालपासून बांधायला सुरुवात झाली. जर समजा हे कम्प्लीट झालं, पूर्ण झालं, आतापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होतं, 2010 सालापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होतं, तर असं दिसलं. आणि तुम्हाला मी आत्ताच सांगितलं त्याची लांबी रुंदी काय. आत्ताची त्याची लांबी, ही जी लांबी आहे इथली, हे 108.5 मीटर आहे. त्याला 3 गुणा म्हणजे फुटात मिळेल. आणि ही जी रुंदी आहे इथली, ती जवळजवळ 73 मीटर आहे. आणि आता मॉड्यूल्स लावलेत निरनिराळ्या प्रकारची. ती मॉड्यूल्स काय ते मी नंतर दाखवतो. ही सोलर पॅनेल्स आहेत. आणि असं एक प्रचंड मोठं जणू काय एक ताजमहाल आकाशामध्ये गेलेला आहे आणि तो पृथ्वीच्या भोवती फिरतोय. आश्चर्याची गोष्ट आहे. मानवाने काय हस्तगत केलं गेल्या 50-60 वर्षामध्ये, तर हे हस्तगत केलं असं आपल्याला दिसेल. हे अत्यंत अवघड गोष्ट आहे. काय काय वजन आहेत त्याची, जर ते जे मॉड्यूल्स तुम्हाला इथे दिसत आहेत त्याची वजन सांगितलं तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणून मी तुम्हाला सगळं वजन सांगितलं. या सगळ्याचं वजन 3,03,660 वगैरे काहीतरी किलोग्राम आहे. एवढं जबरदस्त हे आत्ताची त्याची स्थिती आहे. आत्ता घेतलेला फोटो आहे, गेल्या महिन्यात घेतलेला फोटो आहे या स्पेस स्टेशन. आणि आत्ता एवढं जवळजवळ तयार आहेत. थोडेसे अजून काही युनिट्स त्याला बसवायचे आहेत आणि 2010 सालापर्यंत याची बांधणी पूर्ण होईल अशा पद्धतीमध्ये ते आलेलं आहे. निरनिराळ्या प्रकारचे प्रयोग या स्पेस स्टेशन मध्ये केले जातात. आणि त्याच्यामध्ये मेडिकल सायन्सवर आहेत, ॲस्ट्रॉनॉमीवर आहेत, फिजिक्सवरचे आहेत, निरनिराळी जी शास्त्र आहेत त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे प्रयोग याच्यामध्ये केले जातात. आता ह्याच्यामध्ये हे मॉड्यूल आत्ता अलीकडे त्यांनी बसवलं, कोलंबस. आणि ही लॅबोरेटरी आहे. या लॅबोरेटरीमध्ये शास्त्रज्ञ काम करतायत असं हे चित्र आहे. हे कोलंबस नावाचं युनिट आत्ता त्यांनी बसवलं. आणि इथे सगळी बाकीची युनिट्स तुम्हाला दिसत आहेत. इथे तुम्हाला किबो हे युनिट दिसत आहे, हे जपानी आहे. इकडच्या बाजूला कोलंबस आहे, हे युरेसेस आहे, युरोपियन स्पेस एजन्सी. इथे झारिया, झेज्दा वगैरे दिसत आहेत, ते रशियाचे आहेत. अशा अनेक देशांची युनिट्स इथे बसवलेली आहेत. आणि इथे तुम्हाला हे सोलर पॅनेल्स आणि इथे रेडिएटर्स दिसत आहेत. हे जे रेडिएटर्स आहेत ते तिथे असणारी जी उष्णता आहे ती बाहेर टाकण्यासाठी आहेत. विविध प्रकारचे प्रयोग आत्ताच तिथे केले जातात. आणि याचा उपयोग संबंध मानव जातीला होईल अशा प्रकारचं हे स्पेस स्टेशन, मानव निर्मित एक नवीन प्रकारचा ताजमहाल आकाशामधला, असं त्याचं वर्णन करता येईल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आणखीन एक भारतीय महिला, तिला ते इंडो अमेरिकन असं म्हणतात. तिचं कारण वडील भारतीय आहेत आणि पत्नी जी आहे त्यांची ती भारतीय नाहीये, म्हणून ती इंडो अमेरिकन. आणि ते तिथे स्थायिक झालेले आहेत. आणि सुनीता विल्यम्स आकाशामध्ये गेली होती. 195 दिवस हे रेकॉर्ड आहे. ती स्पेस स्टेशन मध्ये राहिली होती. हे जे दृश्य दिसतंय तुम्हाला, ही स्पेस स्टेशन मध्ये आहे. इथे बऱ्याचशा मुली बसलेल्या दिसत आहेत मला. तर काय होते अवस्था केसांची, असे सोडून दिलेत तर असे असते, असे उडतात केस. त्यामुळे तिला स्वतःचे केस कापावे लागले. तिचे मोठे होते, सडक केस होते, ते तिला कापावे लागले.